कोपरगावकर ज्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात असा लायन्स बिझनेस एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सव 2026 याची भव्य सुरुवात दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या शुभहस्ते होणार आहे। हा महोत्सव 5 दिवसांचा असून यामध्ये एकूण 211 विविध प्रकारचे स्टॉल्स असणार आहे। यामध्ये प्रॉपर्टी व बिल्डिंग मटेरियलचे स्वतंत्र डोम उभारण्यात आला आहे। तसेच विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल असणार आहे। ठराविक बचत गटासाठी मोफत स्टॉल्स देण्यात आले आहे। या 5ही दिवसांत दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती क्रेडाईचे अध्यक्ष राजेश ठोळे यांनी आज लायन्स पार्क येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी मंचावर उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, माजी नगरसेवक दिनार कुदळे, गोदावरी दूध संघाचे सेल्स मॅनेजर योगेश अवताडे, लायन्सचे अध्यक्ष अक्षय गिरमे, लिनेसच्या अध्यक्षा सोनाली गिरमे, लिओ क्लबचे अध्यक्ष धीरज कराचीवाला आदींसह मान्यवर उपस्थित होते। एक्स्पोचे शीर्षक प्रायोजक कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह, प्रायोजक संजीवनी उद्योग समूह आणि सम्राट वर्मा ग्रुप येवला, सहप्रायोजक गोदावरी दूध संघ आणि समता पतसंस्था यांनी स्वीकारले आहे, अशी माहिती लायन्स सत्यन मुंदडा यांनी दिली। तसेच यावर्षी उत्सव कोपरगावकरांचा भारतीय संस्कृतीचा यावर आधारित भारतातील 7 आश्चर्य हे एक्स्पोचे मुख्य आकर्षण असणार आहे, अशी माहिती लायन्स सुरेश शिंदे यांनी दिली। सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत भारतातील विविध राज्यांची वेशभूषा व परंपरा दर्शवणारी लोकनृत्य रॅली व सादरीकरण 12 फेब्रुवारीला होणार आहे। तर 13 फेब्रुवारी रोजी सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत डान्स कोपरगाव डान्स लहान गट या डान्स स्पर्धा प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री भाग्यश्री लिमये यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमासाठी असणार आहे। तर 14 फेब्रुवारी रोजी सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत डान्स कोपरगाव डान्स मोठा गट असे आयोजन केले आहे। दिनांक 15 फेब्रुवारी रोजी कोपरगावातील नाट्य रसिकांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स प्रस्तुत कॉमेडी नाटक स्पर्धेचे आयोजन केले आहे। या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध रील स्टार ऋषी हराळ व टीम यांची उपस्थिती असणार आहे। तसेच पारितोषिक वितरणासाठी प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री स्पृशा जोशी यांची विशेष उपस्थिती असणार आहे। शालेय विद्यार्थ्यांसाठी दुपारी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात येणार आहे, अशी माहिती लायन रामथोर यांनी दिली। या वर्षीचे मुख्य आकर्षण म्हणजे पेट कार्निवल, यामध्ये विविध प्रकारचे मत्स्य, पक्षी व पाळीव प्राणी यांचे प्रदर्शन असणार आहे, अशी माहिती सुमित भट्टड यांनी दिली। लायन्स क्लब हे सामाजिक बांधिलकी जपणारे क्लब असल्यामुळे कोपरगावकरांसाठी मोफत डोळे तपासणी आणि रक्तदान शिबिर तसेच कॅन्सर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती लायन्स क्लबचे अध्यक्ष अक्षय गिरमे यांनी दिली। या 5 दिवसीय उत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देणार असून या उपक्रमासाठी आमदार आशुतोष काळे, युवा नेते विवेक कोल्हे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परदने, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे व सम्राट वर्मा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे। महोत्सव यशस्वी करण्यासाठी लायन्स संदीप रोहमारे, लायन्स संदीप कोयटे, लायन्स क्लबचे सचिव संदीप राशीनकर, खजिनदार अक्षय बोरा, सचिन भडकवाडे तसेच लिनेसचे अध्यक्षा सोनाली गिरमे, लिनेस सचिव सोनाली जाधव, लिनेस खजिनदार शीला राशीनकर तसेच लिओ क्लबचे अध्यक्ष धीरज कराचीवाला, सचिव मानस नागरे, खजिनदार सम्यक फुलफगर, क्रेडाईचे सचिव राहुल भारती, खजिनदार हिरेन पापडेजा आणि लायन्स लिनेस लिओ क्लब तसेच क्रेडाईचे सर्व सदस्य मेहनत घेत आहे। या 5 दिवसीय उत्सवाचा कोपरगावकरांनी भरभरून आनंद घ्यावा, असे आवाहन लायन्स बिझनेस प्रॉपर्टी एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सव 2026 चे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे। लायन्स लिनेस लिओ क्लब ऑफ कोपरगाव व क्रेडाई कोपरगाव यांच्यातर्फे आयोजित एक्स्पो 2026 याच्यासाठी आम्हाला म्हणजे शीर्षक प्रायोजकत्व हे लाभलं शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, तसेच मुख्य प्रायोजकत्व म्हणून संजीवनी उद्योग समूह, तसेच सम्राट वर्मा ग्रुप येवला, सहप्रायोजकत्व म्हणून गोदावरी दूध संघ व समता पतसंस्था यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो। ह्या वर्षीचा एक्स्पो ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, 12 वर्ष झाल्यानंतर 13व्या वर्षात आम्ही पदार्पण करत आहोत। यावर्षी आम्ही 211 स्टॉल्सची आपल्या समोर सादरीकरण करणार आहोत। त्यात 60 स्टॉल बांधकाम रिलेटेड किंवा बांधकाम व्यावसायिक व बांधकामचे म्हणजे लेआउट किंवा फ्लॅट धारकांचे सगळ्यांचे स्टॉल्स राहणार आहेत। त्या व्यतिरिक्त 46 स्टॉल लगभग बाहेरच्या घरउपयोगी वस्तू यांचे राहणार आहेत। 34 स्टॉल कोपरगावकरांसाठी उपलब्ध केले गेलेले आहेत। तसेच 31 स्टॉल खवय्या लोकांसाठी मेजवानी राहणार आहे आणि 30 स्टॉल विनामूल्य बचत गटांना दिले, असे 211 स्टॉलचे तिथं सादरीकरण केले जाणार आहे। त्या व्यतिरिक्त प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीची थीम आहे आमची सेलिब्रेटिंग द पिलग्रिमेज ऑफ इंडिया। तर त्यात आपल्या भारतातील असलेले 7 आश्चर्य यांचं आम्ही सादरीकरण करणार आहोत आणि असं वेगळं 7 आपल्याला एकच ठिकाणी सगळे पाहायला भेटतील।
तर सर्व लोकांनी याचा खरंच पाहायला यावं अशी सगळ्यांना कळकळून विनंती करतो. यावेळेस सादरीकरण आम्ही असं करतोय की पेट कार्निवल असं एक वेगळा उपक्रम आम्ही घेतलाय, ज्यात मत्स्य, पाळीव प्राणी असं यांचा सगळ्यांचा संग्रह आम्ही तिथं दाखवणार आहोत. ज्यांना काही खरेदी करायची असेल त्यातली ते सुद्धा तिथे खरेदी करू शकता. अक्वेरियम म्हणा किंवा तुमचं बर्ड सँक्च्युरी म्हणा, असे विविध प्रकारचे प्राणी संग्रह तिथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. असे हे दोन वेगळे उपक्रम आपण यावर्षी घेतलेला आहे. त्या व्यतिरिक्त सांस्कृतिक कार्यक्रमची भरमार आहे. डान्स, कोपरगाव डान्स, जसं आम्ही म्हटलो सेलिब्रेटिंग पिलग्रिमेज ऑफ इंडिया, त्या अनुसरून आम्ही एक रॅली, भव्य रॅली इथं ऑर्गनाईज केली आहे, जी आपली गुरुद्वारा रोड म्हणजे तहसील मैदान पासून गुरुद्वारा रोड होत अहिंसा स्तंभ आणि एक्सपोच्या ठिकाणी पोहोचणार आहे. त्यात विविध राज्यातले विविध वेशभूषा व त्यांचे नृत्य असं आम्ही सादरीकरण करत तिथं स्टेजवर पोहोचणार आहोत. तिथं परत स्टेजवर त्यांचं सादरीकरण होऊन त्यांना प्राइजेस मिळणार आहेत. त्या व्यतिरिक्त ह्यावर्षीचा नवीन उपक्रम म्हणजे आपले नाट्य स्पर्धा, कॉमेडी नाट्य स्पर्धा, ही एक वेगळी आपल्या नाट्य रसिकांना एक वाव मिळावा यासाठी आम्ही ही स्पर्धा इथं आयोजन केली आहे. त्यासाठी भरभरून आम्हाला प्राइजेस मिळाले आहे. मुख्यतः हे दोन जे आहे, डान्स, कोपरगाव डान्स, याच्यासाठी आम्हाला स्पॉन्सर म्हणून सम्राट वर्मा ग्रुप राबले आहे आणि हे नाट्य स्पर्धा आहे याच्यासाठी तुलसीदास कुबानी हे आमचे स्पॉन्सर आहेत. या व्यतिरिक्त दुपारी आम्ही हस्तकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा असे शालेय मुलांसाठी विविध स्पर्धा ऑर्गनाईज केल्या आहेत. आणि शेवटच्या दिवशी सगळ्यांचं बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. यासाठी सेलिब्रिटीजची सुद्धा भरमार आहे. भाग्यश्री लिमये, स्फुरा जोशी आणि नगरचे कॉमेडी रील कलाकार ऋषा हराळ असे सगळेजण या आपल्याला एक वेगळी मेजवानी देणार आहेत. तर माझी सगळ्यांना एक विनंती आहे की सर, आपण आतापर्यंत साथ देत आला आहात, अशीच साथ, असंच उत्साह ह्याच वर्षी द्यावा अशी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.